हॅलो फ्रेंड्स, मी पूनम मगदूम तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 बघितला होता. आज टॉपिक नंबर 5 मधला थर्ड पॉईंट बघतोय आपण, एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यू. ठीक आहे, चला तर मग बघा, इथे सॉल्व करूया आपण. ए मायनस बी ब्रॅकेट क्यू इज इक्वल टू, आता काय करूया, ए मायनस बी आणि ए मायनस बी म्हणजे 3 ब्रॅकेट आपण काय केले आहे, सेपरेट केलेले आहेत. ओके, इज इक्वल टू, आता पहिला ब्रॅकेट आहे तसा आपण लिहून घेणार ए मायनस बी. आता ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ए मायनस बी सेकंड ब्रॅकेट सोडवूया, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. आता बघा, पहिल्या ब्रॅकेटला सेकंड ब्रॅकेटनी काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. आधी एला सेकंड ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करा, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मायनस बी लिहून घेतलं, सेकंड ब्रॅकेटनी पुन्हा मल्टिप्लाय करा, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, आता एनी या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करून घेऊया. ठीक आहे, ए क्यूब होईल मायनस 2a स्क्वेअर. ओके, 2a स्क्वेअर बी आहे असं, प्लस ए बी स्क्वेअर मायनस, इथे बघा आता एक लक्षात घ्या, आधी प्लस होतं कशामध्ये, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. आता आधी सेकंड पॉईंट जो आपण घेतलेला एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, तेव्हा इथं काय केलेलं आपण, प्लस असल्यामुळे पुढे काही चेंजेस होत नव्हते. ठीक आहे, पण आता इथं थोडंसं लक्ष द्या, मायनस आहे त्यामुळे आतल्या ब्रॅकेटमधले साईन काय होतील, चेंज होतील. ओके, तर काय होईल बघा, बी ए स्क्वेअर. आता बघा, मायनस मायनस प्लस होईल, राईट, 2ab स्क्वेअर. आता मायनस अँड प्लस काय होईल, मायनस होईल, बी क्यूब होईल, राईट, बी स्क्वेअर इंटू बी क्यूब होईल. आता बघा, याच्यामध्ये सेम काय दिसतंय का, बघा सेम तर काय नाही आहे. ठीक आहे, तर ए क्यूब, आता ए स्क्वेअर बी आहे, आता पुन्हा ए स्क्वेअर बी इथे आहे. ठीक आहे, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, साईन तर आपण मायनसच देणार पण यांची ॲडिशन होते, राईट. तर इथं काय होईल, 3a स्क्वेअर बी. बरोबर, इथे बघा प्लस प्लस आहे तर इथं आधी प्लस साईन देऊन घेऊया, ए बी स्क्वेअर दिसतोय, ए बी स्क्वेअर, 2 प्लस इथं काय नाही आहे म्हणजे 1 असणार, 2 प्लस 1 काय होईल, 3ab स्क्वेअर. ओके, मायनस बी क्यूब आहे असा लिहून घेतला. लक्षात आलं. तर हा झाला आपला फॉर्म्युला कशाचा, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा. लक्षात आलेला आहे. तर इथं बुकमध्ये बघा त्याने एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत. ओके, तर हे आपण न घेता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 5.3 कडे आपण जाणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. बघा, एकदा फॉर्म्युला आपण इथं लिहून घेऊया, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. लक्षात आलं. प्रॅक्टिस सेट 5.3 बघूया. त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे एक्सपाउंड. त्यातला फर्स्ट नंबर घेऊया, 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, नेहमीप्रमाणे आन्सरमध्ये आपण लिहिताना असं लिहू शकता तुम्ही, आन्सर 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. आता बघा, पहिलं एक्झाम्पल जे आहे ते मी तुम्हाला एक्सपांड करून व्यवस्थित दाखवते. ठीक आहे, ए मीन्स 2m चा क्यूब होणार, बरोबर, मायनस 3 इंटू 2m मीन्स ए आहे, 2m चा स्क्वेअर आणि बी मीन्स 5 आहे असा, प्लस 3 घेतला, पुन्हा ए म्हणजे 2m अँड बी मीन्स 5चा आता इथं स्क्वेअर येईल, मायनस 5चा क्यूब बी क्यूब. ठीक आहे, बघा 2चा क्यूब काय असेल, 8m क्यूब मायनस, आता बघा 3 इंटू
4m square into 5, okay, plus 3 into 2m into 25, 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 चा क्यूब काय असेल 125, राईट. सॉल्व करूया. 8m क्यूब मायनस, आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं कशाचं 4 इंटू 5 इंटू 3, तर काय येईल 60m स्क्वेअर. ओके, आता इथे बघा 3 इंटू 2 इंटू 25, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय येईल 150m मायनस 125 आहे असं. ठीक आहे, लक्षात आलेलं आहे, खूप इझी आहे. तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. फक्त इथं मायनस असल्यामुळे थोडंसं साईनकडे लक्ष द्या. ठीक आहे, चलो सेकंड एक्झाम्पल बघूया. काय आहे 4p ब्रॅकेट क्यूब. आन्सरमध्ये 4 मायनस p ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 4 क्यूब मायनस 3 इंटू 4 स्क्वेअर इंटू p, ओके, प्लस 3 इंटू 4 इंटू p square and minus b square means b cube means p cube, okay, is equal to 4 cube काय असेल 64 मायनस, आता बघा इथं 3 इंटू 4 चा स्क्वेअर काय असेल 16 इंटू p प्लस 4 3 जा 12 p स्क्वेअर लिहू शकतो आपण, राईट, p क्यूब मायनस p क्यूब. बघा 64 मायनस 16 इंटू 3 काय येईल 48p प्लस 12p स्क्वेअर मायनस p क्यूब. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. चलो थर्ड एक्झाम्पल बघूया. 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब. आन्सरमध्ये बघा 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 7x क्यूब मायनस 3 इंटू 7x इंटू 7x स्क्वेअर इंटू 9y, ओके, प्लस 3 इंटू 7x इंटू 9y स्क्वेअर मायनस 9y क्यूब. ओके, 7 चा क्यूब काय असेल 343x क्यूब मायनस, आता बघा 3 इंटू 7 चा स्क्वेअर काय 49x स्क्वेअर इंटू 9y प्लस 3 इंटू 7x इंटू 9 चा स्क्वेअर 81y स्क्वेअर राहील, बरोबर, मायनस 9 चा स्क्वेअर 81, सॉरी आता इथं क्यूब आहे तर 9 चा क्यूब काय येईल 729y क्यूब. ओके, बघा 343x क्यूब मायनस, आता हे सॉल्व करायचं आहे आपल्याला 49 इंटू 3 इंटू 9, आन्सर काय येईल 1323 x स्क्वेअर y प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करा 3 इंटू 7 इंटू 81 1701 x y स्क्वेअर, ओके, मायनस 729y क्यूब. लक्षात आलं, तर हे आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल 58 ब्रॅकेट क्यूब.
बघा आन्सरमध्ये आपण लिहिताना पुन्हा एकदा लिहून घेणार आहोत 58 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, आता डायरेक्ट आपण काय करणार आहोत 58चा क्यूब काढणार आहोत. ठीक आहे, काय येतं बघा 1,95,112. ठीक आहे, तर याचा मी क्यूब आधीच काढून घेतलेला आहे. तुम्हाला मात्र हे काय करायला लागेल, सॉल्व करावं लागेल. नेक्स्ट 5th एक्झाम्पल 198 क्यूब. आन्सरमध्ये पुन्हा लिहिणार आहोत आपण 198 क्यूब इज इक्वल टू, आता याचा पण डायरेक्ट क्यूब काढावा लागणार आहे आपल्याला 77,62,392. ठीक आहे, इथं फक्त आपल्याला एक नंबर दिलेला आहे, त्याचा क्यूब सांगितला, त्यामुळे काय केलं आपण डायरेक्ट आन्सर काढलेलं आहे. याचं हे फायनल आन्सर आलेलं आहे आणि 198 क्यूबचं हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे, 6th एक्झाम्पल बघा 2p minus 1/2p ब्रॅकेट क्यूब. आता आन्सरमध्ये आपण पुन्हा एकदा लिहून घेऊया 2p minus 1/2p ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2p क्यूब मायनस, आता ह्याला एक ब्रॅकेट घालूया 3 इंटू 2p स्क्वेअर इंटू 1/2p प्लस 3 इंटू 2p इंटू 1/2p ब्रॅकेट स्क्वेअर अँड मायनस b स्क्वेअर मीन्स काय येईल 1/b क्यूब मीन्स 1/2p क्यूब. ठीक आहे, सॉल्व करूया. 2चा क्यूब काय असेल 8p क्यूब मायनस, आता बघा इथं खाली काय नसतं म्हणजे काय असतं 1. ठीक आहे, तर हा होल ब्रॅकेट म्हणजे याचा कॅन्सल, याचा स्क्वेअर कॅन्सल होईल. ठीक आहे, तर राहणार काय आहे 3 इंटू 2p फक्त राहणार आहे. मग काय येईल 3 इंटू 2 6, 3 2 जा 6p. ठीक आहे, प्लस इथे बघा आता 2p ह्याच्या डिनॉमिनेटरला आहे राईट, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन असेल तर हा रूल तुम्हाला माहिती आहे, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला जर सेम संख्या असेल तर त्या काय होतात कॅन्सल होतात. तर हा 2p आणि ह्यातला हा स्क्वेअर कॅन्सल होईल. ठीक आहे, तर राहणार काय आहे 3/2p मायनस 1चा क्यूब 1च राहील आणि 2चा क्यूब 8pचा p क्यूब. ठीक आहे, तर हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल 7 1 minus 1/a ब्रॅकेट क्यूब. आन्सरमध्ये आपण लिहून घेतोय 1 minus 1/a ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 1 क्यूब मायनस 3 इंटू 1 इंटू 1 स्क्वेअर येईल हां 1/a प्लस 3 इंटू 1 इंटू 1/a स्क्वेअर मायनस 1/a क्यूब. ठीक आहे, 1चा क्यूब 1च राहील मायनस इथे बघा आता 3 इंटू 1चा क्यूब 1चा स्क्वेअर सुद्धा 1च येईल तर काय होईल 3/a. ठीक आहे, प्लस इथे बघा 3 इंटू 1/a स्क्वेअर येईल. ओके, मायनस 1चा क्यूब 1
आणि एचा क्यूब ए क्यूब इज इक्वल टू 1 मायनस 3/a प्लस 3/a स्क्वेअर मायनस 1/a क्यूब. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x/3 मायनस 3/x ब्रॅकेट क्यूब. आन्सरमध्ये आपण लिहिणार आहोत पुन्हा एकदा x/3 मायनस 3/x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू x/3 चा क्यूब मायनस 3 इंटू x/3 चा स्क्वेअर इंटू 3/x प्लस 3 इंटू x/3 इंटू 3/x चा स्क्वेअर मायनस 3/x चा क्यूब. ठीक आहे. आता 3 चा क्यूब काय असेल 27 x क्यूब. ठीक आहे. x क्यूब बाय 27 मायनस इथे बघा आता न्यूमरेटर याचा डिनॉमिनेटर आहे आणि इकडे न्यूमरेटर याचा डिनॉमिनेटर. तो हा आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. ठीक आहे. हा ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. तर काय राहिलं इथं 3x/3. ओके. प्लस इथे बघा सेम आहे x/3 आणि इकडे उलटा झालाय तो 3/x. तर हा ब्रॅकेट आणि हे स्क्वेअर कॅन्सल होईल. तर काय येईल 3 इंटू 3/x आलेला आहे इथं. ठीक आहे. मायनस 3 चा क्यूब काय असेल 27/x क्यूब. तर बघा x क्यूब बाय 27 हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल. 3 1 जा 3. सो मायनस x प्लस 3 3 जा 9/x मायनस 27/x क्यूब. ठीक आहे. हे तर आपलं आलेलं आहे फायनल आन्सर. ओके. तर आपला यातला पहिला क्वेश्चन झालेला आहे. सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर 2 बघूया. सिम्प्लिफाय. ठीक आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे 2a प्लस b क्यूब मायनस 2a मायनस b क्यूब. आता आन्सरमध्ये बघा पुन्हा एकदा लिहून घेते 2a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस 2a मायनस b ब्रॅकेट क्यूब. आता बघा व्यवस्थित बघा 5.2 अँड 5.3 असं यांचं कॉम्बिनेशन करून हे सिम्प्लिफायचं आपल्याला हा क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. तर आधी व्यवस्थित एक एक ब्रॅकेट सॉल्व करा. फक्त आपल्याला लक्ष कुठं द्यावं लागेल इथं जर मायनस असेल तर. प्लस असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर मायनस असेल तर पुढच्या ब्रॅकेटमधले साईन काय होतात चेंज होत जातात. तिथं थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. पहिला ब्रॅकेट सॉल्व करूया. 2a क्यूब प्लस 3 इंटू 2a स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू 2a इंटू b स्क्वेअर प्लस b क्यूब. आता इथं बघितला तर प्लस असल्यामुळं काही चेंजेस नाही आहेत. ठीक आहे. हा झाला आपला पहिला ब्रॅकेट सॉल्व. आता मायनस साईन करतोय आणि बरोबर त्याच्या खाली आपण सेकंड ब्रॅकेट सोडूया. 2a क्यूब मायनस ठीक आहे 3 इंटू 2a स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू 2a इंटू b स्क्वेअर मायनस b क्यूब. हा झाला आपला सेकंड ब्रॅकेट. ठीक आहे. दोन्ही ब्रॅकेट आपण काय केलेले आहेत एक्सपांड करून घेतलेले आहेत. आता बघा
2चा क्यूब काय असेल 8a क्यूब. 2a क्यूबचा आपल्याला क्यूब काढायचा आहे, 8a क्यूब आलेला आहे. ठीक आहे. प्लस इथं काय येईल 2चा स्क्वेअर 4, 4 3 जा 12, a स्क्वेअर b. इथे बघा 2 3 जा 6, a b स्क्वेअर. ओके. प्लस b क्यूब. झाला पहिला ब्रॅकेट सॉल्व. आता मायनस, इथून पुढे थोडंसं लक्ष द्या. मायनस पुन्हा 2a क्यूब काय येणार 8a क्यूब. आता इथं मायनस मायनस काय होईल प्लस होईल. बरोबर. 3 × 4, 2चा स्क्वेअर काय असेल 4, तर 3 × 4 काय येईल 12a स्क्वेअर b. ओके. प्लस मायनस काय होणार आहे मायनस. ठीक आहे. आता इथं बघा 6ab स्क्वेअर, 3 2 जा 6. ओके. ab स्क्वेअर. पुन्हा इथं मायनस मायनस प्लस होईल b क्यूब. आलेलं आहे लक्षात. खूप सोपं आहे. आता बघा ह्यातले प्लस मायनस सेम काय दिसत आहेत का बघा. पहिलाच दिसतोय 8a क्यूब आणि इथं मायनस 8a क्यूब. तर प्लस मायनस काय होतो कॅन्सल होतो. 0च होणार ना, ह्याच्यातून हा मायनस केला तर तो कॅन्सल. आता इथं बघा 12a स्क्वेअर b तर प्लस आहे. मग काय करायचं यांची ॲडिशन करून घेऊया. काय येईल 24a स्क्वेअर b. ठीक आहे. आता इथं बघा 6ab स्क्वेअर, 6ab स्क्वेअर. इथं मायनस आहे इथं प्लस आहे, तर हा पण काय होईल कॅन्सल होईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा b क्यूब प्लस b क्यूब म्हणजे काय येणार इथं 2b क्यूब. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. हे आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे. खूप सोपं आहे. स्टेप बाय स्टेप बघा. आधी हा घ्या, सेम आहे का बघा. असेल तर कॅन्सल करा, नसेल तर ॲडिशन करा. ठीक आहे. खूप इझी आहे. थोडंसं फक्त हे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. मी सारखं सांगते, कारण एकदा का तुमच्या हाताखालून सारखे सारखे तेच एक्झाम्पल्स गेले की मग काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 3r minus 2k ब्रॅकेट क्यूब प्लस 3r प्लस 2k ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आन्सरमध्ये आपण लिहून घेऊया. 3r minus 2k ब्रॅकेट क्यूब प्लस 3r प्लस 2k ब्रॅकेट क्यूब. बघा इज इक्वल टू 3r क्यूब मायनस, आता इथं मायनस आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं मायनस 3 × 3r चा स्क्वेअर इंटू 2k प्लस 3 × 3r इंटू 2k चा स्क्वेअर मायनस 2k चा काय येईल हा फुल करूया ब्रॅकेट 2k चा क्यूब. ठीक आहे. आता इथे साईन कुठला आहे प्लस, तर इथं आपण प्लस साईन देणार आहोत. हा आपला पहिला ब्रॅकेट आपण सॉल्व केलेला आहे. आता सेकंड ब्रॅकेटकडे जाऊया. काय येतं बघा. आता इथं प्लस आहे त्यामुळे सगळीकडे प्लस येईल. 3r क्यूब प्लस 3 × 3r स्क्वेअर इंटू 2k प्लस 3 × 3r इंटू 2k स्क्वेअर प्लस 2k क्यूब. ठीक आहे. हा झाला आपला सेकंड ब्रॅकेट कंप्लीट. तर बघा 3चा क्यूब काय असेल 27r क्यूब येईल मायनस इथे बघा 3चा स्क्वेअर 9 असेल राईट. 9 × 3 × 2 करा काय येईल 54r स्क्वेअर k r स्क्वेअर k प्लस आता इथं 2चा स्क्वेअर काय असणार आहे 4 × 3 × 3 36r k स्क्वेअर. ठीक आहे. मायनस 2चा क्यूब काय असणार आहे 8 तर 8k क्यूब. पुढे इथं प्लस आहे. आता बघा इथं प्लस असल्यामुळे आतले जे साईन आहेत ते काय होणार चेंज होणार नाहीत, तसेच राहतील. ठीक आहे. 3चा क्यूब 27r
क्यूब प्लस हा ब्रॅकेट सॉल्व केला, सेम येणार आहे, फक्त साईन बघा चेंज होतील. इथं मायनस असल्यामुळे मायनसचे येतील, प्लस असल्यामुळे प्लसचे येतील. ठीक आहे. 27 आर क्यूब, सेकंड ह्याचं सॉल्व केलं तर किती येईल, 54 आर स्क्वेअर के प्लस हा ब्रॅकेट 3 इंटू 3 इंटू 4 36 आर के स्क्वेअर प्लस 8 के क्यूब. ठीक आहे. बघा आता मी काय सांगितलं, जाताना व्यवस्थित ओळीनं जायचं. 27 20 तर प्लस आहे 27 राईट. तर हे आपल्याला आर क्यूब सेम दिसते, त्यामुळे पुढच्यांची काय होईल, ॲडिशन होईल. 27 काय होईल, 4 and 5 54 आर क्यूब. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा 54 आर स्क्वेअर के आहे, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, तर हा काय होईल, कॅन्सल होईल. इथं बघा 36 आर के स्क्वेअर, इथं प्लस आहे इथं पण प्लस आहे, तर यांची ॲडिशन होईल. प्लस 2 6 7 72 आर के स्क्वेअर. ओके. आता इथं बघा हां, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, 8 के क्यूब मायनस आहे प्लस 8 के क्यूब, तर हा काय होईल, कॅन्सल. तर हे येईल आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूया. 4a minus 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 4a plus 3 ब्रॅकेट क्यूब. आन्सरमध्ये आपण लिहून घेणार आहोत 4a minus 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 4a plus 3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, पहिला ब्रॅकेट सॉल्व करूया. 4a क्यूब, आता इथं मायनस आहे. ओके. तर मायनस 3 इंटू 4a स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a इंटू 3 स्क्वेअर मायनस 3चा क्यूब येईल. ठीक आहे. आता इथे साईन कुठला आहे, मायनस. सेकंड ब्रॅकेट सॉल्व करूया. 4a क्यूब प्लस साईन आहे बघा, प्लस येईल इथं 3 इंटू 4a स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a इंटू 3 स्क्वेअर प्लस 3चा क्यूब. सॉल्व करून घेऊया. 4चा क्यूब काय येईल, 64a क्यूब मायनस 4चा स्क्वेअर 16. ओके. 16 इंटू 3 इंटू 3 काय येईल, 144a स्क्वेअर प्लस बघा 3चा स्क्वेअर 9 असेल राईट. 9 इंटू 4 इंटू 3 98a मायनस 3चा क्यूब काय आहे, 64. सॉरी, 3चा क्यूब काय असेल, 27. ठीक आहे. आता मायनस, आता पुढे बघा मायनस आहे तर ह्यातले साईन काय होतील, चेंज होतील. काय होईल, 4aचा क्यूब काय येईल, 64a क्यूब. आता इथं प्लस आहे, प्लस मायनस मायनस. हा ब्रॅकेट सॉल्व केला. 16 इंटू 3 इंटू 3 144a स्क्वेअर. पुन्हा इथं प्लस मायनस मायनस काय येईल, 3 इंटू 4 इंटू 9 98a. ओके. प्लस सॉरी प्लस मायनस 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 27 इज इक्वल टू, बघा आता 64a क्यूब प्लस आहे, इथं 64a क्यूब मायनस आहे, तर हा आणि हा काय होईल, कॅन्सल होईल. आता इथं बघा 144a स्क्वेअर 144a स्क्वेअर मायनस मायनस, दोन्हीकडे हे मायनस आहे, साईन मायनस येईल, पण आन्सर ह्याचं काय येईल, ॲडिशन केल्यानंतर जे असेल ते 4 प्लस 4 मागून ॲडिशन करतो आपण नेहमी, 4 प्लस 4 8, पुन्हा 8 अँड 1 प्लस 1 2, 288a स्क्वेअर. ओके. आता बघा 98a
इथं 98 आहे, पण ह्याच्या आधी मायनस साईन आहे, ह्याच्या आधी प्लस आहे, तर हा आणि हा कॅन्सल होईल. आता इथं बघा मायनस मायनस आहे, तर साईन मायनसच आहे, पण साईन मायनसच राहील, पण यांची ॲडिशन करायला लागेल. ठीक आहे. 7 and 7 14, 2 and 2 4 and कॅरी 1 मीन्स 5 54 राईट. तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. बघा लास्ट एक्झाम्पल, 4th एक्झाम्पल. 5x minus 7y ब्रॅकेट क्यूब प्लस 5x प्लस 7y ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आन्सरमध्ये आपण लिहून घेऊया परत. 5x minus 7y ब्रॅकेट क्यूब प्लस 5x प्लस 7y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, पहिला ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 5x क्यूब मायनस आहे, लक्षात ठेवा, मायनस 3 इंटू 5x स्क्वेअर इंटू 7y प्लस 3 इंटू 5x इंटू 7y स्क्वेअर मायनस 7y क्यूब. ठीक आहे. साईन कुठला आहे, प्लस, तर आपण इथं प्लस दिलं साईन. 5x क्यूब प्लस, आता इथं प्लस साईन असल्यामुळे सगळीकडे प्लस येईल, प्लस 3 इंटू 5x स्क्वेअर इंटू 7y प्लस ब्रॅकेट कंप्लीट, नेक्स्ट ब्रॅकेट 3 इंटू 5x इंटू 7y स्क्वेअर प्लस 7y क्यूब. ठीक आहे. आता ब्रॅकेट सॉल्व करूया. इज इक्वल टू 5चा क्यूब काय असेल, 125x क्यूब मायनस, बघा 5चा स्क्वेअर 25, ओके, 25 इंटू 7 इंटू 3 525 काय आहे, एक्स स्क्वेअर वाय प्लस 7चा स्क्वेअर 49 इंटू 5 इंटू 3 735 काय आहे, एक्स वाय स्क्वेअर मायनस 7चा क्यूब काय आहे, 343y क्यूब. ठीक आहे. साईन कुठला आहे, प्लस, प्लस असल्यामुळे इकडचे साईन पण चेंज होणार नाही. बघा 125x क्यूब प्लस सेम आहेत ब्रॅकेट, फक्त साईन चेंजेस आहेत, त्यामुळे आपण लिहू शकतो 525x स्क्वेअर वाय प्लस 735xy स्क्वेअर प्लस 7चा क्यूब 343y क्यूब. ठीक आहे. इज इक्वल टू, आता बघा हे इझी जाईल तुम्हाला सोडवायला. ठीक आहे. बघा 125x क्यूब 125x क्यूब ह्याच्या आधीही प्लस आहे, त्यामुळे यांची काय होईल, ॲडिशन होईल. काय येईल, 5 and 5 10, 2 and 2 4 and 1 5 कॅरी 1 आला ना, आणि 2. नेक्स्ट बघूया मायनस प्लस 525x स्क्वेअर वाय 525x स्क्वेअर वाय, तर हा आणि हा काय होईल, कॅन्सल होईल. इथे प्लस आहे xy स्क्वेअर सेम दिसत आहे, त्यामुळे ह्यांची पुन्हा ॲडिशन करूया. काय येईल, प्लस साईन येईल, एक्स क्यूब राहिला इथलं लिहायचं, सॉरी, प्लस बघा 5 and 5 10, 3 and 3 6, 6 and 1 7, 7 2 जा 14, 1470 XY स्क्वेअर. ठीक आहे. इथे बघा मायनस अँड प्लस आहे, त्यामुळं कॅन्सल, कारण इकडे सेम दिसत आहेत, वाय क्यूब. ठीक आहे. 343 तर हा काय होईल, कॅन्सल होईल. तर आपलं फायनल आन्सर आलेलं आहे हे. तर आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट लक्षात आला असेल. जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. या विषयाच्या असू देत किंवा अदर कुठल्याही विषयाच्या असू देत तुम्ही मला विचारू शकताय, मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन.
तर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझीमध्ये पोहोचतील. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.